नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि उपवास म्हटला की उपवासाचे विविध पदार्थ येतात, पण त्यातल्या त्यात शरीराला थंडावा देणारा आणि पोटभरीचा असा कुरकुरीत डोसा अगदी 10 मिनिटात तयार होतो। बघू शकता, इतका सुंदर आणि कुरकुरीत होतो ना, आणि करायला अजिबात वेळ लागत नाही। कुठलीही पूर्वतयारी जास्त न करता आपला हा डोसा तयार होतो। आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण एक चुरचुरीत अशी आणि मस्त अशी चमचमीत चटणी पण केलेली आहे। आणि उपवास म्हटलं की घरातले सगळे करायला मग कंटाळा करतात, तर हा जर डोसा तुम्ही केला ना, अजिबात नाही, सगळे म्हणतील आम्हालाही उपवास करायचा आहे। तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे भगरीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे, कोणी याला वरई म्हणतं। तर हे पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे, तुम्ही घरी पण त्याला मिक्सरला दळू शकतात। भगर थोडीशी पुसून घ्यायची आणि दळून घ्यायची। आणि सारख्याच वाटीने पाव वाटी मी इथे साबुदाणा घेतला आहे, बाइंडिंग येण्यासाठी आणि चिकटपणा येण्यासाठी। भगरीला अजिबात चिकटपणा नसतो ना, मग त्यामुळे ना आपण साबुदाणा वापरला ना, डोसे करताना अगदी गरगर चमचा आपल्याला फिरवता येतो। तर बघा, यामध्ये साबुदाणा घातला आणि याला शक्य तितकं बारीक आपण दळायचं आहे, म्हणजे खूप असं बारीकच दळून घ्यायचं आहे, अजिबात रवाळ ठेवू नका। अगदी मस्त असं इथे बघा 3 ते 4 मिनटं मिक्सर चालवून आपण हे पीठ छान असं दळून घेतलेलं आहे। थोडं मध्ये मध्ये मिक्सर बंद करायचं आणि दळायचं। सारख्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी दही घेतलंय। तुमचं जर दही आंबट असेल तर तुम्ही अर्धीच वाटी घ्या। आणि आता ह्याच वाटीने आपण पाणी अर्धी वाटी सुरुवातीला घालणार आहोत, आणि नंतर पिठाचे आपण कसं तयार झालेलं आहे त्यानुसार पाणी पुढे वापरायचं आहे। आता चवीनुसार मीठ मी इथे घातलं आहे, अगदी पाव चमच्याचे थोडंसं जास्त असं मीठ मी घातलं आहे। चला, पीठ आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि पीठ किती पाणी लागतं आपल्या ह्या पिठाला ते पुढे आपल्याला समजेल। तर बघू शकता, इथे आपलं हे पीठ अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। अर्धी वाटी पाणी मी सुरुवातीला का घातलं, एकदम जास्त पाणी न घालता आपण थोडं थोडं करून पाणी घातलं ना, म्हणजे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी कळते आणि आपल्याला डोसे काढायला अगदी व्यवस्थित येतात। तर बघा, इथे पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून मी हे पीठ छान असं दळून घेतलं। अशा पद्धतीने अगदी आपलं डोस्याचं बॅटर असतं ना डाळ तांदळाच्या, तसंच अगदी तयार झालेलं आहे। म्हणजे आपल्या डाळ तांदळाच्या डोशासारखाच हा डोसा अगदी तयार होतो, आणि ना उपास करायला कंटाळा म्हणूनच येत नाही। तर चला, कढईमध्ये आता मी इथे हे पीठ काढून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी घाला पुन्हा, आणि मिक्सरचं भांडं धुवून घ्या, म्हणजे त्यात पण पीठ थोडंसं राहिलेलं असतं ना, ते सगळं असं काढून घ्यायचं। म्हणजे डोसे आपलं हे पिठाची कन्सिस्टन्सी त्याच्यामुळे व्यवस्थितच राहणार आहे, अजिबात काही पातळ वगैरे नाही होणार। थोडंसं मात्र अंदाज बघून तुम्ही पाणी घाला। तर बघा, आता बघा हे पीठ किती छान असं तयार झालं आहे। आता मी याला काही सोडा इनो काही न वापरता बघू शकता पिठाला किती छान असे बुडबुडे आलेले आहेत। याला छान असं एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आणि छान असं त्याला फुलवून घ्यायचं। आता इथे मी 1 ते 2 मिनिट चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि गरागरा फिरवून घेतलं। फिरल्यानंतर हे पीठ थोडंसं हलकं होतं, आणि हलकं झाल्यामुळे डोसे आपले कुरकुरीत होण्यास मदत होते। आणि बघा, ह्या चमच्याच्या मागे तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीचं हे बॅटर आपण ठेवायचं आहे। समजा तुमचं थोडंफार घट्ट असेल तर पाणी टाका, नाहीतर सुरुवातीलाच दळताना तुम्हाला वाटलं की डोसा इतपत झालं आहे तर पाणी वापरू नका। मी मात्र इथे 1 वाटी पाणी आणि वरून 2-3 चमचे पाणी वापरले। पीठ 10 मिनिटे साईडला झाकून ठेवलं। आता त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घ्यायची। अर्धी वाटी शेंगदाणे घातले, अर्धी वाटी दही घातले, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी पाणी घातलं, आणि याला छान असं मिक्सरला दळून घेतलं। ही चटणी एका भांड्यात काढून घेऊ, आणि त्यानंतर याला आपण अशी चुरचुरीत अशी फोडणी द्यायची आहे, म्हणजे 1 नंबर चव अजून वाढते। तर बघू शकता, अशा पद्धतीची ही मी पातळ चटणी केली थोडीशी, तुम्ही घट्ट पण राहू देऊ शकतात। तर यामध्ये घालताना तेल 1 पळी मी चांगलं कडकडीत गरम केलं, त्यात अर्धा चमचा जिरे घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली। तुम्ही उपासाला खात नसाल तर नका घालू कोथिंबीर। आता छान असं याच्यात ही फोडणी टाकली। चुरचुरीत फोडणी टाकल्यानंतर चटणी आपली अगदी अवघ्या 2 ते 3 मिनिटात तयार झाली। तयार झालेली चटणी बाजूला ठेवूया, आणि आता डोसे करायला घेऊया। डोसे करायच्या आधी इथे बघा, तवा छान असा गरम केला। इथे मी निर्लेप पॅन वापरला आहे, तुम्ही जर लोखंडी तवा वापरत असाल तर त्याला अशा पद्धतीने मात्र करून घ्या तयार पहिले।
वरून पाणी टाका, नंतर चांगल्या कपड्याने पुसून घ्या. निर्लेप तव्याला काही पुसायची किंवा पाणी टाकायची गरज पडत नाही. तर बघा आता आपण इथे छान असे डोसे टाकून घेऊया. पुन्हा एकदा हे बॅटर मिक्स करायचं आणि डोसे टाकून घ्यायचे. तवा छान तापला होता, गॅस अगदी मंद आचेवर केला आणि नंतर आपण हे डोसे टाकायचे. म्हणजे ना डोसे टाकताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे डोसे अगदी छान आणि कुरकुरीत होतात. पसरवताना पण आपल्याला जास्त त्रास होत नाही, म्हणजे तव्याचं टेम्परेचर अगदी मेंटेन राहतं आणि डोसा अगदी व्यवस्थित असा फैलवता येतो आपल्याला. आता डोसा टाकून झालेला आहे, त्यानंतर याला आपण तेल सोडूया. कडेने थोडं थोडं तेल टाका. तुम्ही तूप खात असाल तर तूप टाका आणि आता याला असंच काहीही न करता हलवता वरची बाजू पूर्ण अशी कोरडी होऊ द्यायची. त्यानंतरच याला ओलतनं लावायचं. आता 2 मिनटात बघू शकता बाजू पूर्ण वरची कोरडी झाली आणि मी काढून बघते तर डोसा बघा आपला किती सुंदर असा तयार झालेला आहे. आवाज बघा, अगदी कुरकुरीत असा डोसा आपला तयार झालेला आहे. अगदी डाळ तांदळाच्या डोशासारखा डोसा आपला हा पेपर डोसा तयार झालेला आहे उपवासाचा. आणि हो, मी दुसरा डोसा पण अशाच पद्धतीने तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बरं. अगदी सेम पद्धतीने बॅटर मी तव्यावर टाकून घेतलं आणि डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवरच हा पण डोसा आपण करणार आहोत. गॅस मी अजिबात वाढवला नाही आहे. दोघं डोसे तयार करताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवला आणि कुरकुरीत असे दुसरा पण डोसा बघा अगदी अलगद निघून तयार झालेला आहे. अगदी एक नंबर आपले हे डोसे तयार झालेले आहे. घरात तुम्ही हे डोसे केले ना, अगदी सगळे म्हणतील मला उपवास करायचा, मला करायचा. तर बघा आता दोघं डोसे आपण तयार करून घेतले आणि वाढून घेऊया, कारण उपवास आहे. भूक लागली की वाढून घ्यायचं पटकन. तर आता चुरचुरीत चटणी, कुरकुरीत मस्त असे डोसे, म्हणजे उपवासाचा हा पेपर डोसा अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि मस्त असा तयार झालेला आहे. तयार झालेला डोसा चटणीबरोबर खायला खूप मजा येईल आणि लगेचच तुम्ही ना सबस्क्राईब करणार बरं का चॅनलला.